तले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हे ऐकताना मला एक श्लोक आठवण आला. हा एक मुकुंद माला स्तोत्र आहे. श्रीकृष्णांना श्लोकांची माळा घातली आहे. कुलशेखर म्हणून एक दक्षिण भारतात एक अलवार होते, त्यांनी गायला. तर म्हणतात व्यामोह प्रसम औषधम. याच्यामध्ये हरिनामाचे वेगवेगळे फायदे दिले आहेत आणि हरिनामाला औषधी म्हणून उच्चारले. व्यामोह प्रसम औषधम, की आपल्या मनात जो मोह असतो, आपल्या मनात जे भ्रम असतात त्याला शांत करण्यासाठी हे औषध आहे. मुनी मनो वृत्ती प्रवृत्ती औषधम, आणि जे ऋषी मुनी आहेत त्यांच्या वृत्तीला अजून प्रवृत्ती देण्यासाठी हे औषध आहे. एक आहे आपल्या मनातले जे भ्रम आहेत त्याला शांत करण्यासाठी, पण मुनिजन जे आहेत ऋषी आहेत त्यांच्या वृत्तीला अजून प्रवृत्ती देण्यासाठी. तर आपलं शांत होणार कारण आपले भ्रम आहेत आणि मुनिजनांचे प्रवृत्ती मिळणार. मग पुढे लिहिलंय दैतेंद्र आरती करौषधम. दैत्य आहेत त्यांच्यावर जे लोक त्यांना दैत्यांना जे त्रास देतात म्हणजे कोणी देवता, तर त्यांना करौषधम, त्यांना हातांमध्ये बळ मिळणार. तर दैत्यांच्या विरुद्ध युद्ध पुकारण्यासाठी शरीरामध्ये बळ पाहिजे, तर करौषधम, तर हातामध्ये त्यांना बळ मिळणार. मग त्रिभुवने संजीवनैक औषधम, आणि 3 लोकांमध्ये एक साधारण जनसामान्याला संजीवनी सारखं काम करतं. संजीवनी कधी कामी आली होती? लक्ष्मण जेव्हा बेशुद्ध झाले होते तेव्हा. तर आध्यात्मिक दृष्टीने आपण सगळे बेशुद्ध आहोत, भौतिक दृष्टीने आपण जागे आहोत, पण आध्यात्मिक दृष्टीने आपण बेशुद्ध होतो. तर आपल्याला पण संजीवनी पाहिजे. तर संजीवनी काय आहे? हरिनाम आहे. मग त्याच्यानंतर म्हणतात भक्त अत्यंत हितौषधम, आणि जे भक्त लोक असतात ते जेव्हा हरिनाम करतात तेव्हा त्याच्यावर काय परिणाम होतो हरिनामाचा? तर हित औषधम आहे. त्यांच्या जीवनामध्ये जे हितकारक आहे ते त्यांना बरोबर सुचतं, का ते हरिनामाचा आश्रय घेतात म्हणतात. आणि नंतर म्हणतात भव भय प्रध्वंस नैक औषधम. भव भय, या जगामध्ये जे काही आपल्या भीती आहेत, अरे उद्या काही अनिश्चितता आहे. सगळ्यात मोठी गोष्ट जी भवसागरात आहे ते म्हणजे की सर्व काही अनिश्चित आहे, काही होऊ शकतं. आपण कितीही प्लॅनिंग केलं तरी आपल्या हातात काही नाही. तर भव भय त्रिभुवनैक एक औषधम, एकच औषध आहे त्याच्यावर. भव भयावर एक औषध आहे, ते आहे हरिनाम. श्रेय प्राप्ती करौषधम. जीवनामध्ये 2 गोष्टी असतात, एक असतं श्रेयस आणि एक असतं प्रेयस. श्रेयस म्हणजे दीर्घकालीन दृष्टीने जे चांगलं आहे ते, आणि प्रेयस म्हणजे अल्पकालीन दृष्टीने. सो इमिजिएट हॅपीनेस इज प्रेयस आणि लॉंग टर्म हॅपीनेस इज श्रेयस. तर मग श्रेय प्राप्ती करौषधम, जर श्रेय कोणाला पाहिजे असेल जीवनामध्ये, दीर्घकालीन काही चांगलं पाहिजे असेल तर करौषधम काय आहे? ते पण हरिनाम आहे. आणि शेवटच्या ओळीमध्ये म्हणतात पिब मन श्री कृष्ण दिव्य औषधम. हे मना, कृपया तू हे श्रीकृष्णाच्या दिव्य नामाचं जे औषध आहे ते घे ना तू. तर कोणी मोजले का किती किती औषधं सांगितलंय? एक एक मोजणार आपण. तर सुरुवातीला होता व्यामोह प्रशम औषधम, आपल्या मनातले जे मोह आहेत ते शांत करण्यासाठी. कोण मोजतंय? मॅथमॅटिक्स कोणाचं चांगलं आहे? ओके, डॉक्टर साहेब मोजतात, थँक्यू. नाही मोजत आहेत, कोण मोजते? तुम्ही मोजताय. ओके. सो व्यामोह प्रसम औषधम, मुनी मनो वृत्ती प्रवृत्ती औषधम. दुसरं दैतेंद्र आरती करौषधम, त्रिभुवने संजीवनैक औषधम. चौथं मग आहे भक्त अत्यंत हित औषधम, आणि भव भय प्रध्वंस नैक औषधम, श्रेय प्राप्ती कर औषधम, पिब मन श्रीकृष्ण दिव्य औषधम. तर हे अशा प्रकारे कुलशेखर महाराज आपल्या सर्वांना विनंती करतात की एकच गोष्ट आहे, भीती पण कमी होते, चांगले विचार पण प्रवृत्त होतात. आता मेडिकलमध्ये समोरच आहेत डॉक्टर साहेब,
म्हणून माहिती आजारावर औषध असतं, आणि अनेक वेळा जर आजार खूप मोठा असेल, लांब काळापासून चालला असेल, औषध घेतल्यावर औषध आजार बरा होतो पण विकनेस येतो. मग विकनेसवर काय, आजार बरा झालाय, सिमटम सगळे गेलेत पण विकनेस आहे, मग तेव्हा काय करायला लागणार, मग टॉनिक घ्यायला लागतं. राईट. सो या जगामध्ये टॉनिक इज सेपरेट. टॉनिक विल नॉट डिस्ट्रॉय द डिसीज. आजार तुमचा बरा नाही करणार टॉनिक. आणि औषध असतो तो तुम्हाला ऊर्जा नाही देत. औषध काय करतो, आजार कमी करतो. पण हरिनाम अशी गोष्ट आहे, दोन्ही गोष्ट करतो. जे आजारी आहेत त्यांनी जर हरिनाम घेतलं तर त्यांचा आजार कमी होणार, आणि जे आजारी नाही आहेत त्यांनी जर हरिनाम घेतलं तर त्यांना टॉनिक मिळणार. असं असतं का या जगात, होतं का असं? नाही वाटत. सो हरिनाम एवढं छान औषध आहे, आणि आपण गेल्या अर्ध्या तासापासून बघतोय की कसे सगळेजण छान तल्लीन होऊन या हरिनामात भाग घेत आहेत. एकदा एक व्यक्ती सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला निघाला. कोण कोण निघतं मॉर्निंग वॉकला सकाळी? आहेत, व्हेरी गुड, येस. सो असाच तुमच्यातला एक व्यक्ती होता, आणि रस्त्याच्या शेजारी सकाळी पहाटे 6 वाजता एक माणूस खड्डा खोदत होता, आणि एवढी छान माहिती अशी बाहेर काढली होती, म्हणजे चांगला 2-3 फुटाचा तरी खड्डा होता तो, आणि त्याच्या पाठीमागे ऑलरेडी एक खड्डा खणलेला होता. म्हणजे तो खड्डा खणत असा पुढे चालला होता रस्त्याच्या शेजारून. तर हा एक खड्डा खणत होता, त्याची माती होती. त्याच्या पाठीमागे एक खड्डा खणलेला होता जो रिकामा होता, त्याची पण माती बाहेर होती. आणि त्याच्या मागे असं दिसत होतं की एक खड्डा होता, पण त्या खड्ड्यामध्ये दुसरा एक माणूस ते भरत होता. तर माणसाने बघितलं, हा खड्डा खणत चाललाय एक 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 एक, आणि मागचा एक माणूस आहे, असं अपॅरेंटली असं वाटलं, असं दिसलं त्याला, एक खड्डा मागे येतो त्याच्या, आणि याच्यापासून जो तिसरा खड्डा होता तो भरत होता. तो म्हणजे ती माती जी बाहेर होती ती अशी फावड्याने भरत होता. तर म्हटलं काहीतरी असेल, ठीक आहे. हा मॉर्निंग वॉक करून आला अर्ध्या पाऊण तासाने, बघतोय तीच शृंखला पुढे पण चालू आहे, तेच करतोय तो. हा एक खड्डा खणतोय, मध्ये एक रिकामा खड्डा, आणि हा भरतोय. त्याला जाऊन सांगितलं, काय रे तुम्ही लोक काय करताय, हा खड्डा खणत काय चाललाय आणि तू भरत काय चाललाय? नाही, आम्ही बीएमसीचे एम्प्लॉईज आहे. ऍक्च्युली आमचं एक डिपार्टमेंट आहे, वृक्ष लागवड डिपार्टमेंट. तर माझं काम आहे खड्डे खणायचं. एका तिसरा माणूस आहे, त्याचं काम आहे बीजारोपण करायचं, आणि याचं काम आहे बीजारोपण झाल्यानंतर तो खड्डा भरून काढायचा. तो म्हणतो, तू नंबर 1 खड्डा खणणारा, हा नंबर 3 दिसतोय खड्डा भरणारा, आणि तो दुसरा नंबर कुठं आहे म्हणजे तो सुट्टीवर आहे आज. पण आम्ही एक आहे, आम्हाला शिकवलंय प्रामाणिकता पाहिजे. आम्हाला जे काम दिलंय ते आम्ही सोडलं नाही. तर ही ना कधी कधी आपल्या जीवनाची पण गंमत आहे ही. आपण सगळे आपापलं काम प्रामाणिकपणे करतोय, पण व्हॉट इज द पर्पज? हा खड्डा खणतोय, खड्डा खणणं महत्वाचं आहे, पण खड्डा कशासाठी खणतोय? बीजारोपण करण्यासाठी. तो माणूस जर नसेल तर खड्डा खणण्याचा काय फायदा? तो माणूस असेल तर खड्डा भरण्याचा काय फायदा? तर खड्डा खणणारा जो माणूस आहे तो अगदी प्रामाणिक आहे. लिमिटेड दृष्टीने जर बघितलं, तो म्हणेल, माताजी म्हणत, खाणं नाही केलं त्यांनी. सकाळी आला 6 वाजता, दुपारपर्यंत काम करेल, डब्बाची सुट्टी तेवढी. ऍक्च्युली इज व्हेरी प्रामाणिक, व्हेरी सिन्सिअर, राईट. पण तुम्ही लोक हसलात का? मी 2 प्रामाणिक लोकांची कथा सांगितली तुम्हाला, आणि तुम्ही लोक हसलात का माहितीये? कारण तुम्ही लोक म्हणताय, प्रभूजी त्या प्रामाणिकपणाला एक एक दिशा पाहिजे ना, जीवन जगण्याचं एक उद्देश पाहिजे ना. तर तो उद्देश काय होता? त्या तिघांच्या ड्युटीचं बीजारोपण व्हायला पाहिजे, ते होतच नव्हतं. कधी कधी आपल्याला मनुष्य जीवन मिळालंय, आणि आपण सगळे आपापल्या दृष्टीने प्रामाणिक आहोत. कोणी म्हणतोय मी माझ्या व्यवसायामध्ये प्रामाणिक आहे, कोणी म्हणतोय मी माझ्या घरी प्रामाणिक आहे. सगळेजण प्रामाणिक आहोत आपण. पण फक्त एकच गोष्ट विचारायला पाहिजे की ते लोक प्रामाणिकपणा जे करत होते त्याचा काहीतरी उद्देश आहे. तसं आपल्या मनुष्य जीवनाचा काही उद्देश आहे का? आणि तो उद्देश जर माहिती नसेल ना, तर आपला पण एक रिपोर्ट वाचतील, कोणतरी तरी वाचतील, आणि म्हणजे यांनी काय केलं, म्हणजे लहानपणी यांनी चोख अभ्यास केला, अजिबात यांनी सुट्टी मारली नाही, तारुण्यामध्ये कॉलेजमध्ये गेला, शिट्या मारल्या नाही, लग्न केलं, पोरांची काळजी घेतली, व्यवसाय केला, नोकरी, सगळं केलं. मग कोणतरी विचारेल, पण याचा उद्देश काय होता? म्हणजे नाही, उद्देशहीन जीवन जगला. का करत होता ते नाही माहिती, पण करत होता. सो म्हणून मनुष्य जीवनाचा उद्देश काय हा पण विचार करायला पाहिजे. तर आपले ऋषी मुनी जे आहेत ते आपल्याला नेहमी काय म्हणतात? गृहस्थ जीवन वाईट नाहीये, जबाबदार जीवन जगणं हे अजिबात चुकीचं नाहीये. तुकाराम महाराज हे गृहस्थ होते,
पण त्यांनी काय केलं, फक्त जेवण खाल्लं नाही, जेवण खाऊ घालणारा जो व्यक्ती होता त्याला कृतज्ञता पण व्यक्त केली. तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला हे माहिती पाहिजे, जेवण तुम्ही म्हणा ताट कशासाठी दिलंय मग समोर, ताट खाण्यासाठीच दिलंय, पण सज्जन व्यक्ती कोण, जो ताटातलं खातो तो सज्जन व्यक्ती नाही. ते तर कोणी पण खातो, कुत्र्याला पण ताट दिलं तर कुत्रा पण खाईल. सज्जन व्यक्ती तो जो जेवण करण्यापूर्वी विचारतो, हे एवढं असं सगळे टेस्ट सगळे रस असणारं हे ताट बनवलं कोणी, स्वयंपाक कोणी केला, आणि मग त्याला धन्यवाद करून ते खायचंच आहे. त्यांनी बनवलंय आपल्यासाठीच, ताट बनवलंय, आपल्या समोर ठेवलंय. देर इज नो एक्सपेक्टेशन की खायचं नाही अजिबात, हे फक्त बघायचं, फोटो काढायचे आणि शेअर करायचं आहे इंस्टाग्रामवर. नाही, खायचंच आहे, पण त्याच्या आधी परमेश्वराला धन्यवाद म्हणायला पाहिजे. आणि खाल्ल्यानंतर पण म्हणायला पाहिजे, परमेश्वरा, न मागता तू एवढं सगळं देतोस, जर खरोखर तुझी सेवा केली, खरोखर तुझ्याप्रती जर मी समर्पित जीवन जगलो, तर काय मिळेल मला. पण हे सगळं विचार करायला ना इतकी धावपळ चालली आहे आपली, वेळ नाही आपल्याला. इथे कोणी आयुर्वेदामध्ये आहे, कोणी काही आयुर्वेद कधी वाचलंय? आयुर्वेदामध्ये म्हणतात किती जेवायचंय, ऐकलंय कधी, कोणी ऐकलंय? एक साधारण आपल्या संस्कृतीमध्ये पण माहिती असते. येस, सांगा. भागवतात मी सांगतो. 50% खायचं असतं अन्न, 25%, आता 50% उरलेले आहेत, त्यातलं 25% पाणी प्यायचं असतं, आणि उरलेले 25% रिकामे ठेवायचे असतात. का बरं? का माहितीये? हा, ते पूर्ण चर्निंग होतं ना. मिक्सर, किती लोक महिला मिक्सर वापरतात ना, मिक्सर मध्ये ती कोथिंबीरची चटणी जेव्हा बनवतात, पूर्ण भरला तो मिक्सर आणि तर नाही, ते फिरत नाही, राईट. तर थोडं पाणी भरता की नाही, चटणी बनवताना थोडं पाणी टाकता आणि थोडं वर फेका, मग ते चर्निंग होतं, मग ते मिक्स होतं. तसंच जठर अग्नी पाचन क्रियेसाठी, एखादी अग्नी आहे आणि त्याला आपण त्या भांड्याला बंद केलं आणि ऑक्सिजनचं सप्लाय नाही, चालेल? सो तसंच आपल्या पोटामध्ये पण जठर अग्नी आहे, तर त्याला 25% वारा सोडायला लागतो, आणि तो वारा ऍक्च्युली सोडला ना तर चांगलं डायजेशन होतं. आणि जर 100% आपण जेवलो तर आपल्याला वाटेल आता बघा चांगली एनर्जी मिळेल. इनफॅक्ट इट इज रिव्हर्स. जर पूर्ण भांड आपण जर मिरची, कोथिंबीर, लिंबू सगळं तर भरलं तर ते नीट होत नाही. तसंच आपलं पाचन नीट होत नाही. दॅट सेम रूल अप्लाइज टू अवर लाईफ ऑल्सो. आपल्या जीवनामध्ये सकाळी काय करतो रे, मी सूर्यासन, सूर्य नमस्कार करतो, आसन करतो, तब्येतीची काळजी करतो. दुपारी काय करतोस रे, दुपारी थोडं जेवण वगैरे तयारी करतो. दिवसा काय करतोस रे, व्यवसाय करतो, पैसे कमावण्याची करतो. संध्याकाळी काय करतो, थोडा विरंगुळा, थोडा सिनेमा, नाटक, प्लाझा किंवा आजूबाजूला कुठे, राईट. संध्याकाळी काय करतोस रे, संध्याकाळी सक्सेस करतो. काय करतो, एक इव्हनिंग वॉक करतो शिवाजी पार्कला, राईट. इन दिस वे माय लाईफ इज सक्सेसफुल. पण ऍक्च्युली खरंच जीवनाचा उद्देश फक्त टिक टिक टिक, मनासाठी टिक, शरीरासाठी टिक, जिभेसाठी टिक, डोळ्यांसाठी टिक, नाकासाठी टिक, कानासाठी टिक, हे सगळं टिक करणं इज इट द गोल ऑफ लाईफ? हे जीवनाचा उद्देश आहे का? हा विचार करण्यासाठी ना थोडा मोकळा वेळ पाहिजे. आणि जो मोकळा वेळ आपल्या जीवनातून आपणच का, कुणाच ठाऊक, आपल्याला सांगितलंय जो बिझी तो सक्सेसफुल. एवढं बिझी करून घेतलंय स्वतःला, 2 क्षण मोकळा वेळ नाही विचार करण्यासाठी. मी ज्या रस्त्यावर धावतोय आज पण मला त्याच्यात सुख मिळत नाहीये, पण एक आशा आहे, एक ते कॅरेट आहे, एक फक्त तो असं गाजर दिसतो जो मिळेल मिळेल मिळेल, आणि ती ट्रेडमिल चालू आहे, धावतोय, घाम फुटलाय, पण ते अंतर काही गाठत नाहीये मी. सो आय एम नॉट ऑन अ रोड, आय एम ऑन अ ट्रेडमिल, आणि हे कधी संपतच नाहीये. ऍक्च्युली असं म्हणतात, हा शब्द ऐकला, रिट्रीट, ऐकला शब्द रिट्रीट? तर म्हणतात रिट्रीट आणि वॅकेशन हे का बरं आहे माहितीये? नुसतं स्विच ऑफ करण्यासाठी नाही. अरे एवढा थकलो आता मी, आता जस्ट कुठेतरी महाबळेश्वर इथे जातो आणि हॉटेलमध्ये दिवसभर झोपतो, नाही, तसं नाहीये. ऍक्च्युली थोडा फ्री वेळ पाहिजे, शरीराला आराम करणं, दॅट इज 50% ऑफ द स्टोरी, पण मनाला जागृत करायचं असतं. म्हणून अशी मोकळी हवा, मोकळे दरी, मोकळं जिथे वातावरण असेल ना, तिथे द बॉडी गेट्स रेस्ट बट माइंड ओपन्स अप. आणि अशा ठिकाणी जाऊन मग कधी कधी मनात विचार येतात, मी नक्की जीवनाच्या ट्रेडमिलवर धावतोय, पण हातात काही लागतंय का, की फक्त घाम फुटतोय? अशा प्रकारे थोडा विचार करून एक लक्षात येतं की जीवन हे फक्त पळण्यासाठी, धावण्यासाठी आणि इतरांशी स्पर्धा करण्यासाठी नव्हे. जीवन
हे शांततेने परमेश्वराला कृतज्ञता अर्पण करण्यासाठी, परमेश्वराचं स्मरण करण्यासाठी आहे. फक्त आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये हा विचार येण्यासाठी पण फ्री वेळ नाहीये आपल्याकडे. तर म्हणून म्हणतात अधूनमधून वेकेशनला जायला पाहिजे, अधूनमधून रिट्रीटला जायला पाहिजे. का जायला पाहिजे? कॉन्टेम्पलेशन. रिट्रीट या शब्दाचा इंग्लिशमध्ये कोणी मला डिक्शनरी मिनिंग सांगणार? रिट्रीट, ऍडव्हान्स रिट्रीट. हा, पाठी येणे, 2 पावले पाठी. रिट्रीट, द आर्मी रिट्रीटेड, म्हणजे मागे आली ती आर्मी. सो कधी विचार केलाय, बाणाला जर समोर मारायचं असेल तर कुठल्या बाजूला खेचतात? मागच्या बाजूला खेचतात. फास्ट बॉलर आहे, त्याला बॉलिंग त्या बाजूला करायची असते, तो कुठल्या दिशेने आधी धावतो? तो आधी विरुद्ध दिशेने धावतो, मग असा जोरात येऊन जातो. तसंच तो बाण असा मागे खेचायचा असतो आणि सोडल्यानंतर तो पुढे जातो. तसंच वाय रिट्रीट इज इम्पॉर्टंट? टू गो फॉरवर्ड. नाहीतर नुसतं आपण पळत पळत समोर चाललोय ना, तर दबून खाली पडणार. तर म्हणून थोडा अशा प्रकारे जर कार्यक्रम असेल तर त्याच्यामध्ये आपण जेव्हा भाग घेतो तेव्हा एक लक्ष देतं की फक्त पळून आणि फक्त स्पर्धा करून आणि फक्त नंबर गेम मध्ये अडकून काही फायदा नाहीये. पण नाही, परमेश्वराचं स्मरण करायला पाहिजे, परमेश्वराबद्दल चिंतन करायला पाहिजे. तर आजचा हा जो कार्यक्रम आहे तो आपल्याला हे आठवण करून देण्यासाठी आहे की काहीच दिवसांनी 31 डिसेंबर येणार आहे. आणि तुमच्यातील काही लोक जरी मनातल्या मनात म्हणतात की हा आपला नववर्ष नव्हे, तरी पण बॉम्बेमध्ये एक ओव्हरऑल जर बघितलं तर मॅक्झिमम पीपल सेलिब्रेट दिस टाइम, राईट. आपण गुढीपाडव्याला पण करूया, पण तुमच्याकडून कोणाकडून ती आयडिया आली नाही म्हणून आम्ही गुढीपाडव्याला नाही केला, आज करतोय. सो 31 ला बरेच लोक म्हणतील की आता नववर्ष सुरू झालंय, तर आपण नववर्ष सुरू होण्यापूर्वी हा कार्यक्रम का घेतला की आज जर गोडवा आपण चाखला तर आपण नववर्षासाठी एक संकल्प करू शकतो आणि म्हणू शकतो की 1 जानेवारी पासून मी या गोडव्याला माझ्या जीवनामध्ये स्थान देईल. नाहीतर माझं जीवन ते खड्डा खणण्यामध्ये आणि खड्डा भरण्यामध्ये जाईल आणि शेवटी हातात काय लागलं? एक रोप पण बाहेर नाही आला. तर हृदयामध्ये असं म्हणतात भक्ती लता, भक्तीची लता आहे, भक्तीचं वेल आहे, भक्तीचा वृक्ष नाहीये. आणि जेव्हा आपण कोणा गुरूंशी भेटतो तेव्हा ते आपल्या हृदयामध्ये त्या सुपीक जमिनीमध्ये भक्ती लतेचं बीज पेरतात. आणि जेव्हा आपण श्रवणम कीर्तनम करतो, जेव्हा आपण काही प्रवचन ऐकतो किंवा आपण हरिनामाचं आस्वादन करतो, तर ते त्या बीजारोपण जे झालंय हृदयामध्ये त्याला पाणी देण्यासारखं आहे, त्याचं सिंचन करण्यासारखं आहे. तर जर आपण आपल्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये लक्ष देऊन ऐकलं, जेवढं आपण फिजिकली नाही ऍब्झॉर्प्शन, तेवढं किती लक्षपूर्वक ऐकतोय. आणि हा हरिनाम पण फक्त आपण ते हार्मोनियम जो वाजतोय तो ऐकतोय की त्या हार्मोनियम मध्ये जो हरिनाम आहे तो ऐकतोय. जसं तुमच्यातले काही लोक आहेत तिलक लावून आलेत, राईट, आणि छान एक मिनिमम एक शृंगार असं तो करून आलेत, राईट. तसा हरिनाम आहे, हरिनाम पण व्यक्ती आहे. श्रीकृष्णांचा रोज आमच्या मंदिरामध्ये ड्रेस जो असतो तो सेम असतो की वेगवेगळा असतो? आपण पण वेगवेगळे ड्रेस घालतो रोज, तर श्रीकृष्ण पण वेगवेगळे घालतात. तसं यांनी जे ट्यून बदलली ना 2-3, दॅट इज ड्रेस ऑफ हरिनाम. रोजच मी एकच ड्रेस घालतो पण तिलक फ्रेश असतो, ते आमचं सोडून द्या. पण एक नॉर्मल जो माणूस आहे तो कधी निळा शर्ट घालणार, कधी पिवळा शर्ट घालणार. श्रीकृष्ण तर सगळ्यात सुंदर. श्रीकृष्णांचं एक नाव आहे धीर ललित म्हणून. धीर ललित म्हणजे त्यांना शृंगार करायला खूप आवडतो. का? ही इज ऑन ए मिशन, त्यांना सगळ्यांना आकर्षित करायचंय. तर म्हणून श्रीकृष्ण रोज नटून थटून बाहेर पडतात. तसंच हरिनाम पण वेगवेगळ्या ट्यून मध्ये नटून थटून बाहेर पडतात. तर कधी कोणाला निळा ड्रेस आवडत असेल म्हणजे अरे आज श्रीकृष्णाचा तो निळा ड्रेस आणि ते खूप सुंदर. तसंच तुमच्यातील काही लोकांना ती पहिली ट्यून आवडली असेल, तुमच्यातील काही लोकांना सेकंड ट्यून आवडली. तर हरिनामाचा शृंगार आहे हा, वेगवेगळे ट्यून. तर ऍक्च्युली आपण समजा म्हणालो मला ना यांचा टी शर्ट खूप आवडला, प्रभूजी ते समोर बसलेत, आणि परत पुढच्या कार्यक्रमामध्ये प्रभूजी तुमचा टी शर्ट खूप छान आहे. माताजी म्हणतील प्रभूजींना टी शर्ट आवडतात, माझ्या प्रभूजींबद्दल कधी बोलतच नाहीत, राईट. सो जेव्हा मी फक्त कपड्यांची वाहवा करतो आणि त्या व्यक्तीशी बोलत नाही, इज इट गुड? सो आज जेव्हा आपण हरिनाम ऐकतोय, कपडे काय आहेत? व्हेरी गुड. बबिता माताजी लक्षपूर्वक ऐकतात. कपडे आहे ट्यून, आणि कपडे हे नेहमीच आकर्षक असतात. पण फक्त आपण
पर्यंत जर आपली आकर्षण सीमित ठेवलं तर कुठेतरी आपण फसलो. आपल्याला व्यक्तीला भेटायचंय, व्यक्तीशी आपल्याला गाठभेट करायची. तर व्यक्ती कोण आहे आजच्या याच्यात तुम्ही नाही सांगायचंय. व्यक्ती कोण आहे? नाम. सो प्लीज ट्राय टू मीट, प्लीज ट्राय टू टच, स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. आज जो हरिनाम आहे, हरिनाम हॅज कम ड्रेस्ड इन डिफरंट ट्यून्स. आधी एक स्लो ट्यून होती, मग फास्ट ट्यून होती, राईट. तर तो शृंगार आहे हरिनामाचा. पण ऍक्च्युली फक्त शृंगाराप्रती आपण जर आकर्षित झालो तर आपण अर्धच काम केलं. ऍक्च्युली आपल्याला व्यक्तीला भेटायचंय. तर म्हणून जे श्रीकृष्ण 5000 वर्षापूर्वी उपस्थित होते तेच श्रीकृष्ण आज हरिनामाच्या रूपात उपस्थित आहेत. एक खूप सुंदर श्लोक आहे, मध्ये म्हणतात, नाम चिंतामणी कृष्ण. चिंतामणी म्हणजे पारसमणीच्या पुढचा भाऊ. पारसमणी म्हणजे सोन्यामध्ये परिवर्तित करतो, राईट. एनिथिंग टच केलं तर सोनं, सोनं. पारसमणी सोनं करतो. तर चिंतामणी म्हणजे तुमच्या मनात जी इच्छा आहे ती पूर्ण करेल. सो पारसमणी पण फिक्स झालं, याला पण सोनं, याला पण सोनं, प्यायच्या ग्लासला पण सोनं. दॅट इज लिमिटेड. चिंतामणी म्हणजे तुमच्या मनात काय इच्छा आहे ते पूर्ण करेल. तर नाम चिंतामणी कृष्ण, की श्रीकृष्णाचं जे नाव आहे हे चिंतामणी आहे. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. बोला काय इच्छा आहे तुमच्या? तुम्हाला वैकुंठाला जायचंय? डन. तुम्हाला जीवनामध्ये सुख समाधान शांती पाहिजे? डन. तुम्हाला आनंद पाहिजे? डन. तुम्हाला आरोग्य पाहिजे? व्हॉट डू यू वॉन्ट? नाम चिंतामणी कृष्ण. पण कसं आहे ते? चैतन्य रसविग्रह, चैतन्य आहे, ते जिवंत आहे. हा जो नाम आहे हा मृत आवाज नाहीये. मृत आवाज म्हणजे काय त्याचा अर्थ सांगतो. मला खूप तहान लागली आहे, पाणी 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 बोलून माझी तहान नाही भागणार. पदार्थ पाणी आणि शब्द पाणी यामध्ये अंतर आहे. दिल्ली 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 म्हणून मी दिल्लीला नाही पोहोचणार. दिल्ली ही जागा आणि दिल्ली हा शब्द वेगवेगळा आहे. पण चैतन्य म्हणजे हे नाम जिवंत आहे. म्हणून मी म्हटलं हरिनाम प्रभू, तो एक व्यक्ती आहे. फक्त नाव, तो ध्वनी नाहीये, हरे कृष्ण नाहीये. कृष्ण म्हणून एक व्यक्ती, आणि तो नाव जो आहे तो पण एक व्यक्ती आहे. तर तो कसा आहे, जेव्हा आपण कृष्ण कृष्ण कृष्णाचं नाव घेतो ऍक्च्युली आपल्याला जाणीव होत नाही, पण श्रीकृष्ण व्यक्तिशः आपल्या जिभेशी संपर्कात येत. मग आपल्याला का नाही जाणवत? किती लोकांना कावीळ झाली आहे कधी आयुष्यात? कावीळ जेव्हा होते तेव्हा गोड उसाचा रस पण कडू लागतो. किती लोकांचा अनुभव आहे? आणि त्याच्यावर उपाय काय? कावीळ आहे आणि उसाचा रस पिऊन तो कडू लागतोय आणि सगळेजण म्हणतात आहा हा मजा आली, आहा हा मजा आली. आणि आपण म्हणतो काय कडू लागतोय? काय म्हणते आई? काय म्हणते आई? म्हणते पीत राहा. पिऊन पिऊन त्या उसाच्या रसानेच ती कावीळ कमी होते. पित्त वाढलेलं असतं शरीरामध्ये म्हणून ते कडू कडू लागतं. ते पित्त कमी होतं आणि हळूहळू गोड आहे, अरे वा गोड आहे. तर ते आई म्हणेल ते आधी पण गोडच होतं, तुझ्या जिभेवर पित्त जास्त झालं होतं. सो तसं रूप गोस्वामी म्हणून एक आचार्य आहे, तेही हे उदाहरण देतात. ते म्हणतात हरिनाम गोडच आहे. म्हणून तुकाराम महाराज केव्हापासून म्हणतात केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. फक्त आपल्याला का ते लागत नाहीये? पित्त आहे, अनर्थांचं पित्त आहे. तुमच्यातून किती लोक इंडक्शन हिटिंग वापरतात? सो इंडक्शन हिटिंग मध्ये आज सकाळी मी एक भांड गरम करत होतो, तर त्याला खाली ना तेल लागलं होतं. फ्लॅट पण पाहिजे, गोल कढई नाही चालत, जे वेगळे फ्लॅट ठेवलं, बंद केलं आणि होतच नव्हतं गरम. मी म्हटलं काय झालं काय झालं काय प्रॉब्लेम आहे? तर त्याचं कॉन्टॅक्ट होत नव्हतं. बघितलंय कधी इंडक्शनचा ते प्रॉब्लेम आहे. त्याचा जो बॉटम आहे ना दॅट हॅज टू बी स्पिक अँड स्पॅन, एकदम क्लीन पाहिजे. थोडं जरी तिथे असेल त्याचं कॉन्टॅक्ट, आणि इंडक्शन वर्क झोन फिजिकल कॉन्टॅक्ट होत नाही ते. म्हटलं ती थोडीशी घाण होती पण ते हिटिंग होत नव्हतं. त्याला शेवटी स्क्रबरनी मला चांगलं घासायला लागलं तेव्हा झालं ते हिटिंग मध्ये. तसंच ऍक्च्युली हरिनाम आपल्याशी संपर्कात आहे जेव्हा आपण हरिनाम घेतो, जप करतो तेव्हा. पण अनर्थ, थोडा जरी लोभ, थोडा क्रोध, थोडा द्वेष जर असेल तर ऍक्च्युली तो कॉन्टॅक्ट होत नाही आणि इंडक्शन होतच नाही. ते इथं इलेक्ट्रिसिटी ऑन असते पण हिटिंगच काही होत नाही. आपण म्हणतो का नाही होत का नाही होत? परमेश्वराच्या नामामध्ये प्रॉब्लेम नाहीये. त्या इंडक्शन प्लेट मध्ये काहीच प्रॉब्लेम नव्हता. जे भांड मी ठेवलं होतं त्या भांड्याला खाली काहीतरी घाण लागली होती, ती साफ करायला पाहिजे म्हणून. तर म्हणून हरिनाम हे नेहमीच गोड आहे. पण आपल्याला ते गोडवा का नाही चाखत आपण? कारण आपल्या जीवनामध्ये आपल्या हृदयामध्ये थोडं कल्मश आहे. तर नाम चिंतामणी कृष्ण चैतन्य रसविग्रह. रसविग्रह म्हणजे
हे जे हरिनाम आहे ना ते साधारण नाहीये, त्याच्यामध्ये रस आहे, त्याच्यामध्ये गोडवा आहे. रामचंद्रांचं जे नाव आहे त्याच्यामध्ये पण रस आहे, पण तो कुठला रस आहे? मर्यादा पुरुषोत्तम येते. आणि श्रीकृष्णांच्या जीवनामध्ये, त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये काय रस आहे? प्रेम. श्रीकृष्णांचं जीवन जर तुम्ही एका शब्दामध्ये जर समराईज करायचा प्रयत्न केला तर एक लक्षात येणार, प्रेम करतात श्रीकृष्ण. रामचंद्र प्रेम नाही करत, करतात, तेच व्यक्ती आहेत, पण त्यांची भूमिका आहे आदर्श तत्व स्थापित करण्यासाठी, आणि त्यासाठी कधी कधी खूपच कठीण निर्णय पण घेतात. श्रीकृष्ण कठीण निर्णय कधीच घेत नाही, श्रीकृष्ण नेहमी गोड निर्णय. त्यामुळे चैतन्य रस विग्रह, रामचंद्रांचं नाम आणि श्रीकृष्णांचं नाम, जसं राम आणि कृष्ण या दोघांच्या व्यक्तिमत्वामध्ये अंतर आहे, तसं राम नामामध्ये आणि कृष्णाच्या नामामध्ये पण अंतर आहे. चैतन्य रस विग्रह पूर्ण शुद्ध, हे हरिनाम आहे, हे पूर्णपणे शुद्ध आहे. कधी आपल्या मनात हा विचार येऊ नये, आज मी आंघोळ नाही केली तर मी हरिनाम घेऊ शकते का? मी हॉस्पिटलमध्ये कुठल्या तरी पेशंटची सर्जरी केली आहे तर मी हरिनाम घेऊ शकतो का? डेटॉलला माझ्या हाताला जर खराब असेल, कुठे मी चुकीच्या ठिकाणी हात लावला असेल, तर मी डेटॉलला हात लावू शकतो का? नाही. डेटॉल माझ्या बॅक्टेरिया आणि जर्म्सला मारणार की माझे जर्म्स डेटॉलला कंटॅमिनेट करणार? मग तसं पूर्ण शुद्ध म्हणजे मी कुठल्याही अवस्थेत असू दे, मी शुद्ध अवस्थेत असू दे, मी अशुद्ध अवस्थेत असू दे, मी कुठल्याही जीवनाच्या कुठल्याही परिस्थितीतून जाऊ दे, हरिनाम हे नेहमी शुद्ध राहतं. अशी कुठलीच वेळ नाहीये आपल्या जीवनात आणि असा कुठलाच काळ नाहीये आपल्या जीवनामध्ये. ते सूतक वगैरे लागतं कधी, त्याच्यामध्ये आपण मूर्तीपूजा नाही करू शकत, पण हरिनाम आपण करू शकतो. तर असा कुठलाच काळ नाहीये जिथे आपण हरिनाम नाही करू शकत. पूर्ण शुद्ध, नित्यमुक्त. हरिनाम हे नेहमी मुक्त असतं, सर्व बंधनांच्या पलीकडे असतं. तर जर त्या सर्व बंधनांच्या पलीकडे हरिनामाला आपण स्पर्श केला, आपण पण सर्व बंधनांच्या पलीकडे जाऊ शकतो. पूर्ण शुद्ध, नित्यमुक्त. शेवटची ओळ खूप महत्वाची आहे. अभिन्नत्वात नाम नामिनो. नाम आणि नामी, नाम म्हणजे शब्द आणि नामी म्हणजे ज्याचं नाव आहे. अभिन्नत्वात नाम नामिनो, अभिन्न आहे. श्रीकृष्ण व्यक्ती आणि श्रीकृष्ण हा जो ध्वनी आहे पूर्णपणे अभिन्न आहे. श्री चैतन्य महाप्रभू एका ठिकाणी म्हणतात, नामनाम अकारी बहुधा निज सर्व शक्तीस तत्रार्पिता नियमित स्मरणे न कालः. म्हणतात, हे श्रीकृष्ण, तू तुझ्या नामामध्ये तत्रार्पिता नियमित स्मरणे न कालः, एकतर नामनाम अकारी बहुधा निज सर्व शक्तीस, श्रीकृष्णाच्या नामामध्ये श्रीकृष्ण व्यक्तीचे जेवढ्या शक्ती आहेत त्या सगळ्या पेरलेल्या आहेत. विचार करा, गोपिकांना प्रेम केलं, अर्जुनाला मार्गदर्शन केलं, हे वेगवेगळे कृष्ण की तेच कृष्ण? जरासंधाला मारलं, कंसाला मारलं, ते तेच कृष्ण की वेगळे कृष्ण आहेत? तर श्रीकृष्ण अर्जुनाला मार्ग देण्यासाठी पण सक्षम आहेत, कंसाला मारण्यासाठी पण सक्षम आहेत, गोपिकांना प्रेम करण्यासाठी पण सक्षम आहेत. सो काय जनरलाइज करू शकतो? श्रीकृष्ण म्हणजे मारणारे श्रीकृष्ण का नाही? कारण त्यांनी प्रेम पण केलंय. श्रीकृष्ण म्हणजे प्रेम करणारे कृष्ण का नाही? मार्गदर्शन पण केलंय. अच्छा, श्रीकृष्ण म्हणजे मार्गदर्शन करणारे का नाही? श्रीकृष्णांनी मार्गदर्शन पण केलंय, प्रेम पण केलंय आणि मारलं पण आहे. एनिथिंग कॅन हॅपन. तसंच या सर्व शक्ती श्रीकृष्णांच्या नामामध्ये पण उपस्थित. तर जेव्हा आपण नाम घेतो, जर आपण कंसासारखे असलो, आपल्यासोबत काय होणार? तुमचं लक्ष आहे मी काय बोलतोय, ऍटलीस्ट समबडी इज लिसनिंग. आणि जर अर्जुनासारखी आपली वृत्ती असेल आणि आपण नाम घेतलं तर आपल्याला काय मिळणार? आणि जर आपण गोपिकांच्या वृत्तीमध्ये असलो तर आपण जेव्हा नाम घेतो तेव्हा आपल्याला काय मिळणार? तर आता कोण ठरवणार की आपल्या जीवनामध्ये काय मिळणार? श्रीकृष्ण नाही ठरवणार, आपण ठरवणार. श्रीकृष्ण तेच होते, पण आपल्या आपल्या वृत्ती अनुसार त्यांनी प्रतिसाद दिला. तर आज जेव्हा आपण हरिनाम घेतोय, जर आपण अर्जुनासारखे असलो की हे अर्जुना, हे श्रीकृष्ण, माझ्या जीवनामध्ये मी संभ्रमित आहे, माझ्या जीवनामध्ये योग्य काय अयोग्य काय मला कळत नाही, तर मला मार्गदर्शन करणार का? हरे कृष्ण हा जप करून आपल्याला मार्गदर्शन मिळणार. जर आपण गोपिकांसारखे श्रीकृष्णांना समर्पित जीवन जगत असू आणि आपण जेव्हा म्हणू हरे कृष्ण 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 हरे हरे, आपल्याला श्रीकृष्णांचं प्रेम मिळणार. जर आपण कोणाचा द्वेष केला आणि आपण हरे कृष्ण म्हणतोय, तर श्रीकृष्ण आपल्याला म्हणणार, तू द्वेष करतोस ना, तुला शिक्षा मिळणार. तर विचार करा, या हरिनामामध्ये किती शक्ती आहे. तर या हरिनामाला आपण आपल्या जीवनामध्ये स्थान द्यायला पाहिजे का? तर 31 डिसेंबरची वाट नका बघू, आज शुभ दिवस आहे.
आज 26 तारीख आहे, हरी बोल, 26 डिसेंबर आहे. सो कृपया आपापल्या जीवनामध्ये एकच विनंती आहे, याचे काही फीज नाही आहेत, याचे काही पैसे नाही आहेत, पण श्रीकृष्णांना आपल्या जीवनामध्ये स्थान द्या. मूर्तीपूजा करण्यासाठी शुद्धतेचे नियम आहेत. आंघोळ करायला पाहिजे, सोहळं पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. हरिनामाला नियम नाही आहेत. याच्यापेक्षा सोपं ते कृष्ण नाही आहेत. याच्यापेक्षा जे सोपं आहे ते कृष्ण नाही आहेत. आणि याला सोडून जे कृष्ण आहे ते एवढे सोपे नाही आहेत. तेच कृष्ण 5,000 वर्षापूर्वीचे कृष्ण आणि इतके सोपे एकाच रूपात आहेत, हरिनामाच्या रूपात. तुम्ही लोक मनात म्हणत असाल, अहो हरिप्रसाद पण एकदम सोपा असतो. पण हरिप्रसाद किती खाऊ शकता तुम्ही? लिमिटेड आहे. गोड आहे, सोपा आहे, पण लिमिटेड आहे. हरिनाम लिमिटेड नाही. हरिनाम हे केव्हापासून खात आहेत, हे पण आनंदात आहेत आणि यांच्या आनंदामुळे आपण न्हावून निघालो. तर म्हणून एकच विनंती आहे की यथाशक्ती थोडं रिट्रीट करायला पाहिजे. असं म्हणतात, दिवसातून कमीत कमी अर्धा तास, 1 तास निवडून प्लॅनिंग करून वी शुड डू नथिंग. आपल्याला कोणीतरी ही गैरसमजूत दिली आहे, यू शुड बी बिझी. सकाळी पण काहीतरी कर, संध्याकाळी पण, अरे काही नाही केलं. नाही, मी काय करतोय माहितीये, आय एम रिट्रीटिंग. मी मन मोकळं करतोय. तुमच्या घरी तुम्ही जेव्हा तुमचं घर जेव्हा सजवता, डू यू फिल अप द एंटायर वॉल? कोणाच्या घरी तुम्ही सांगा मला, थोडं तरी एस्थेटिक सेन्स असेल, पूर्ण भिंत रंगवून टाकली आहे, हा घड्याळ, मग हे, मग ते. थोडं मोकळं तर चांगलं दिसतं ना. आणि पूर्ण रूम मध्ये पण इथे एक शोकेस आहे, इथे बेड आहे, इथे टेबल आहे, इथे 2 खुर्च्या आहेत, चालायला जागा नाहीये. पीपल विल से थोडं मोकळं ठेवायला पाहिजे. सो कमरा पण जेव्हा मोकळा असतो थोडा, राईट, पूर्ण मोकळा म्हणजे रिकामा, रिकामा मोकळा, थोडा मोकळा पाहिजे. तसा आपला दिवस थोडा मोकळा पाहिजे. आणि तो मोकळा वेळ कॅन ऍक्च्युली एम्पॉवर यू. वर्षातून काही दिवस जेव्हा आपण व्हेकेशनला जातो आणि सगळ्या आपल्या जबाबदाऱ्या आहे ना, त्या आपण स्विच ऑफ करतो. आपण म्हणतो नाही, दिस इज रिट्रीट टाइम, हे मला इन्व्हेस्टमेंट आहे माझी. आपण जेव्हा आपल्या पगारातून पैसे काढून बँकेत टाकतो, त्याला म्हणत नाही कोणी, अरे तू पैसे सोडलेस की काय? सोडले नाही, ते इन्व्हेस्टमेंट आहेत. तसं दररोज आपण जेव्हा काही वेळ काढू आणि आर्थिक, सामाजिक, पारिवारिक, आरोग्याच्या या सगळ्या जबाबदारीतून जेव्हा वेळ काढू आणि म्हणून नाही, आय वॉन्ट टू स्पेंड सम टाइम एम्पॉवरिंग मायसेल्फ. मला सशक्त व्हायचंय, मला स्वतःला जीवनामध्ये स्पष्टता पाहिजे. जीवनात स्पष्टता नसताना कितीही धावा, काही करा, शेवटी पडतोच आपण घसरून. तर जर कोणी आपल्याला म्हणतंय 23 तास, 23.5 तास तुम्ही जे करा, तुम्हाला जे करायचंय ते करा, आरोग्यासाठी, पैशांसाठी, करिअरसाठी, इत्यादी इत्यादी, पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये पुढे जाण्यासाठी जी स्पष्टता पाहिजे, त्यासाठी स्पेंड हाफ एन आवर. एक शेवटची गोष्ट सांगतो. एक लाकूड तोडणारा असतो, तो थोडा म्हातारा होत होता. तर त्यांनी आपल्या तरुण मुलाला त्याची कुऱ्हाड दिली आणि म्हणाला, बाळ, आजपर्यंत तुझं शिक्षण वगैरे केलं मी, पण आता थोडंसं मला पण आजारी आहे मी आता, तर तू बिझनेस सांभाळता, तुला आता लाकडं तोडायचे, ही माझी कुऱ्हाड, या कुऱ्हाडीने मी माझा धंदा केलाय, तर ही स्पेशल आहे, तुला देतो मी वारसा. त्यांनी कुऱ्हाड घेतली, पहिल्या दिवशी जंगलात गेला, 10 झाड तोडले त्यांनी आणि घरी आला, पप्पा 10 झाड तोडले. पप्पा इतके खुश झाले. पप्पा म्हणाले, याच कुऱ्हाडीने मी 6 झाड तोडायचो, तू 10 कसे काय तोडले? म्हणजे पप्पा, माझं वय काय, तुमचं वय म्हातारे आहात तुम्ही, मी स्ट्रॉंग आहे, व्हेरी गुड, अमेझिंग. दुसऱ्या दिवशी गेला, परत 10 झाड तोडले. याला वाटलं तर 10 झाड म्हणजे असं झालं माझ्यासाठी, पप्पा तर 6 झाड तोडत होते, थोडा एक छोटासा गर्व आला. तिसऱ्या दिवशी 9 झाले, चौथ्या दिवशी 6 झाले, थोडा आता इक्वल झाला, तो थोडा नम्र झाला, पण तरी पण इक्वल 6-7 झाले. त्याच्यानंतर जेव्हा गेला तेव्हा 5 झाले. मग थोडं बाबांनी विचारलं, आज किती झाले? म्हणजे आज नाही झाले, सांगितलं नाही 5, तुमच्यापेक्षा कमी, म्हणजे ते लाजर वाढ आहे. मग मग किती? 3 झाले. मग एक दिवशी 2 झाले. मग त्याला वाटलं की दिस इज टू मच, आणि थकला होता चांगला, म्हणजे श्रम कमी नाही केले तरी, दिवसभर 2 झाड, अर्ध्या वयाचा आहे, वडील 6 झाड करतायत. तर शेवटी सत्य स्वीकार करायला लागला त्याला. आतापर्यंत गप्प बसत होता, बोलत नव्हता. पप्पा, मला एक थोडं गोष्ट विचारायची. काय? म्हणजे त्या दिवशी तुम्ही म्हणालात की माझे 9 झाड झाले, तर तेव्हा पण म्हणाले की तुमच्यापेक्षा जास्ती आहेत, ते मला खूप छान वाटलं आणि मी तुम्हाला बोललो नाही.
पण त्याच्यानंतर 2च दिवसांनी माझे पण 6 झाड झाले. आणि तुम्ही बोलला होतात की तुमचे पण 6 झाड झाले. पण म्हटलं चला तुमच्यापेक्षा इक्वल आहे तर ठीक आहे, पण तुमच्यापेक्षा कमी मी सहन नाही करू शकत. तर खरं सांगू का, गेल्या त्याच्यानंतर 3-4 दिवसांनी मी आता 2 पर्यंत आलोय. तर मला सांगणार का तुमची सिक्रेट काय आहे? या वयात तुम्ही 6 करत होते आणि मी 2 वर आलो 10 दिवसात. तर सिक्रेट सांगणार का? म्हणजे कुऱ्हाड घेऊन ये. कुऱ्हाड घेऊन आले आणि म्हणाले, हात लावला त्याला, म्हणाले अरे यार धार नाही केलीस तू. अच्छा, धार करायला लागते होय. मला वाटलं की फक्त आपल्या बळावर आहे म्हणून. सो तसंच आपल्या जीवनामध्ये कोणाला असं वाटतं की मी पण बोथट कुऱ्हाड घेऊन निघालोय आणि एवढे चांगले मसल्स धाड धाड कापतोय, पण ते बोथट नाही होत. धार करायला लागते त्याला. तर दुसऱ्या दिवशी हे संभाषण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच त्यांनी धार केली. किती झाड केले असतील त्यांनी? हा, पण आता धार होती. पहिल्या दिवशी जेव्हा वडिलांनी कुऱ्हाड दिली ना, तेव्हा धार करून दिली होती. तर हुशार लोक आहेत, त्यांना माहिती आहे की नुसती कुऱ्हाड घेऊन श्रमाने नाही होत, कुऱ्हाडीला धार करायला लागतं. तसंच तुम्हाला सर्वांना विनंती आहे, तुम्ही खूप हुशार आहात, तुम्ही खूप मेहनती आहात, तुम्ही खूप जबाबदार आहात, पण काय तुम्ही तुमच्या कुऱ्हाडीला रोज काम करण्यापूर्वी धार करण्यासाठी प्रयत्नशील आहात का? हा माझा प्रश्न आहे तुम्हाला. आणि जर तुम्हाला वाटत असेल की प्रभूजी बरोबर आहे तुमचं म्हणणं, नुसतं तोडतोय 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 आणि कधी कधी हात दुखतात पण त्या झाडाला काही होत नाही, तर कदाचित मी कुऱ्हाड कधी धार करायला कोणी शिकवलं नाही. तर आपले साधू संत आपल्याला म्हणतायत, रोज सकाळी आपला व्यवसाय सुरू करण्याआधी, जॉब सुरू करण्याआधी, सूर्यनमस्कार करण्याआधी सूर्याचे जे स्रोत आहेत त्यांना आपण थोडे आपल्या कुऱ्हाडीला धार करायला पाहिजे. आणि ते कसं आहे, परमेश्वरला कसं स्मरण करू शकतो? सिंपल, त्यांचं हे किती सोपा हा हरे कृष्ण महामंत्र आहे. तो जर आपण अर्धा तास जरी जप केला तर परमेश्वर सांगू शकतो, हे परमेश्वरा, मला माझ्या जीवनात अनेक जबाबदाऱ्या आहेत, पण त्या जबाबदाऱ्या नीट पार पाडण्यासाठी मला शक्ती दे. काय योग्य आणि काय अयोग्य आहे त्यासाठी स्पष्टता दे. भव भय माझा कमी कर. मनो मुनी मनो वृत्ती प्रवृत्ती औषधम, माझी जी चांगली वृत्ती आहे ती चांगली वाढ होऊ दे. त्रिभुवने संजीवन एक औषधम, आणि माझ्या जीवनामध्ये जो काही आळस आहे, जे काही मी ज्या ज्या गोष्टींमध्ये बेशुद्ध पडलेलो आहे, त्यामध्ये संजीवनी बुटी येऊ दे माझ्या नाकापाशी आणि माझ्यामध्ये ऊर्जा निर्माण होऊ दे. तर हीच एक विनंती सर्वांना की कृपया येत्या वर्षामध्ये एक आनंदाची गोष्ट कोणाला ऐकायची आहे? तर एक आनंदाची गोष्ट अशी आहे की 31 डिसेंबर एकादशी आहे. 31 डिसेंबरला ज्यांना ज्यांना नको त्या गोष्टी करायच्या आहेत त्यांना यावर्षी नाही करू शकत तुम्ही. 31 डिसेंबरला एकादशी आहे. सो 31 डिसेंबरला सकाळी आपण एकत्र येणार आहोत, जपा करणार आहोत एकादशी निमित्त. तर त्याच्यामध्ये भाग घ्या. तो हरिनामाचा रस प्रभूजींनी ऑलरेडी आपल्याला छान चाखून दिलाय. तर त्या दिवशी पण आपण हरिनाम घेऊया. आणि जर शक्य असेल तर 1 तारखेपासून आपण रोज एक वेळ काढूया. तुमच्या तुमच्या हिशोबाने तुम्ही काढा, पण माझी एक विनंती आहे की कमीत कमी अर्धा तास तरी, ज्यांनी आपल्याला 24 तास दिलेत आणि त्याच्या आपण पूर्ण आयुष्य वापर केलाय आपल्यासाठी, तर कृतज्ञता म्हणून त्या व्यक्तीसाठी आपण अर्धा तास तरी द्यायला पाहिजे. आणि अर्धा तास आपण आपल्या कुऱ्हाडीला धार करूया. आणि बघा तुमच्या जीवनामध्ये किती फरक पडतो, किती स्पष्टता येते, किती ज्ञान मिळतं, किती मार्गदर्शन मिळतं. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे प्रेम करण्याची कला आपण शिकतो. श्रीकृष्णांच्या जवळ जेवढं जाऊ तेवढं मार्गदर्शन तर मिळणारच, पण सगळ्यात गोड गोष्ट जी श्रीकृष्णांची आहे, अत्यंत प्रेमळ व्यक्ती आहे श्रीकृष्ण. तर जेवढं आपण श्रीकृष्ण जवळ जाऊ ना, तेवढं आपल्याला प्रेम करणं नैसर्गिक होईल. तर त्यासाठी आपण आसुसलेलो, ज्या प्रेमासाठी आपण आसुसलो, तो या हरिनामामध्ये उपलब्ध आहे. तर हीच एक विनंती सर्वांना की कृपया हरिनामाला आपल्या जीवनामध्ये प्राधान्य द्या. हरे कृष्ण. 31 तारखेला सगळ्याची वाट बघतोय मी. ओके, बॅक टू अखिल बंधू प्रभू हरिबोल.